नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा विषय इतिहास, यातील धडा पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याचा स्वाध्याय। तर आज जी काही आपण उत्तरे पाहणार आहोत ती शॉर्ट राहणार आहेत, त्यामुळे तुम्हाला पाठांतरामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही। तर चला सुरू करूयात मग। प्रश्न 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1 आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हणता येईल। आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिला। ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। तर उत्तर आहे चुकीची जोडी यातील आहे कार्ल मार्क्स। डिस्कोर्स ऑन द मेथड, तर दुरुस्त करून काय जोडी होईल? कार्ल मार्क्स त्याने दास कॅपिटल लिहिला आहे। प्रश्न 2 पुढील संकल्पना स्पष्ट करा। 1 दवंदवाद। उत्तर एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो, या मांडणीला दवंदवाद असे म्हणतात। जॉर्ज हेगल याने या सिद्धांताची मांडणी केली। दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते। दोन्ही परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी निर्माण होते त्या पद्धतीलाच दवंदवाद असे म्हणतात। 2 ॲनल्स प्रणाली। उत्तर राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले। या विचार प्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात। ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त। घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली। प्रश्न 3 पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। 1 स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। उत्तर कारण स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय। स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले। तसेच स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानला गेल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। 2 फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे। उत्तर कारण फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले। पुरातत्वामध्ये भूतकाळातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले। फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे। 4 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। युरोपातील महत्त्वाचे विचारवंत रेने देकार, मायकेल फुको, व्हॉल्टेयर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल। प्रश्न 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। तर सविस्तर उत्तरे हा प्रश्न आपल्याला शक्यतो 4 मार्क्ससाठी विचारला जातो, त्यामुळे मी इथे जास्त पॉइंट दिले आहेत। तर उत्तर आहे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला। त्याच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो। 2 मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात। 3 समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत। उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो। 4 उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो। मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे। प्रश्न 2 आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 वैशिष्ट्ये। 1 या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते। 2 हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात। 3 या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते। 4 मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो। 3 स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय। इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुष सिमॉन द बोव्वार हिने मांडली। नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले। 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला। या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात। 4 लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा। उत्तर लिओपोल्ड वॉन रांके यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धत कशी असावी ते सांगितले। मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला।
तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवजांशी नामत यांचा कस शोधून घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यामुळे धन्यवाद. आणि जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब करा स्टडी स्पार्क ट्युटोरियल्सला. अजून आपण व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. असेच छोटे व्हिडिओ तुम्हाला मिळतील जेणेकरून तुमचं पाठांतर खूप चांगलं होईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.